श्री सोनेश्वर हे स्थान स्वयंभू असून वाईपासून 4-4.5 मैलावर श्री कृष्णाबाईच्या काठी आहे. हे स्थान फार पुरातन असून या स्थानाचे नाव पूर्वी हाटकेश्वर असे होते. त्यामुळे सोनेश्वरला सोनेश्वर हे नाव कसे पडले हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार वाईकरांनो, मी मयुरी. आज मी आले आहे वाई तालुक्यातील ओझरडे गावातल्या खूपच सुंदर, शांत आणि निसर्गरम्य अशा सोनेश्वर मंदिरात. या एकाच वास्तुशैलीची अनेक मंदिरे वाई शहरामध्ये विखुरलेली दिसतात आणि सर्व मंदिरांपैकी महादेवांच्या मंदिराचे प्रमाण वाईमध्ये जास्त आहे. त्यापैकी वाकेश्वर, त्रिशूलेश्वर, चक्रेश्वर, उमामहेश्वर, भद्रेश्वर, सिद्धेश्वर, बाणेश्वर, कोटेश्वर, गंगारामेश्वर, रामेश्वर, काशीविश्वेश्वर, काळेश्वर व गोविंदरामेश्वर आणि आज आपण जे पाहणार आहोत ते सोनेश्वर या मंदिरांचा समावेश आहे. तर या माझ्यासोबत पाहूयात आपण. हरे रामा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे रामा हरे कृष्ण 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 हरे हरे. हे मंदिर वाई तालुक्यामध्ये ओझरडे या गावात आहे. म्हणजे पूर्वी या मंदिराच्या जागी ओझरड्याचं गावठाण असायचं असं सांगितलं जातं. हटक म्हणजे सोने म्हणून या ठिकाणाचं नाव सोनेश्वर पडले असं म्हटलं जातं. सोनेश्वर मंदिर कृष्णा नदीपासून थोडे उंचावर आहे व हे मंदिर पश्चिमाभिमुख असून सर्व दगडी आहे. या देवालयात विश्वनाथ बुवा कर्नाटकी या ब्राह्मणाने 40 दिवस उपस्थित राहून देवाची प्रार्थना केली. तेव्हा बुवांना दृष्टांत झाला की या ठिकाणी सेवा करून राहावे. विश्वनाथ बुवांनी श्री गुरुचरित्र हाताने सुरेख लिहिलेले आहे. ही हस्तलिखित प्रत पूर्वी देवालयातच असायची. बुवांचे म्हणणे हे स्थान दत्त स्वरूपी आहे, त्यामुळे ते येथे दत्त जयंतीचा उत्साह करीत असत. त्यांनी या ठिकाणी सुमारे 25 वर्षे काढली. पुढे श्री क्षेत्र काशी येथे जाण्याचे त्यांच्या मनात आले. सोनेश्वर मंदिरासमोर बसलेला हा नंदी एक खास कथा सांगतो. त्याच्या गळ्यातली ही घंटा स्थानिकांच्या मते ती शुक्राचार्य ऋषींशी जोडलेली आहे. असं म्हणतात त्यांच्या प्रचंड शक्तीला संतुलित करण्यासाठी भगवान शिवांनीच त्यांना नंदीच्या गळ्यात बांधले आहे. म्हणूनच या नंदीला इथे विशेष आध्यात्मिक महत्व आहे. वाईच्या मंदिर शिल्पशैलींमध्ये या कीर्तिमुखाचे शिल्पांकन केलेले तुम्हाला दिसेल. मी तुम्हाला जवळून दाखवते. याला कीर्तिमुख बोलतात. हे दिसायला कराळ स्वरूपाचे असतं. या मंदिराच्या गाभाऱ्याच्या शिखराची रचना चौकोनात चौकोन अशा वास्तुशैलीमध्ये केलेली आहे. ही शैली केवळ सुंदर दिसण्यासाठी नाही तर मंदिरातली ऊर्जा केंद्रित ठेवण्यासाठी बनवली जाते. मंदिरात तुम्ही ऐकता तो शंखनाद तो फक्त एक आवाज नसतो तर एक पवित्र कंपन असतं. हा शंख समुद्री शंख असतो. नैसर्गिकरित्या तयार झालेला हा शंख हिंदू धर्मात खूप पवित्र मानला जातो. शंख फुंकल्यावर निर्माण होणारा नाद वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो असं मानलं जातं. शिव मंदिरामध्ये गाभाऱ्याच्या उंबरठ्यावर असणारे हे कीर्तिमुख जे मी तुम्हाला आता दाखवलं त्याबद्दल मी तुम्हाला कथात्मक माहिती सांगते. फार वर्षापूर्वी जालंधर नावाचा राक्षस होता. या राक्षसाचं माता पार्वतीवर मन जडलं. राहूने भगवान शंकरांना सांगितले की माता पार्वती ही तुमच्यापेक्षा जालंधर राक्षसासोबत जास्त सुखी राहील. असे ऐकल्यावर भगवान शिवशंकरांना प्रचंड राग आला व ते खूप क्रोधित झाले. त्यांच्या डोळ्यातून अंगार बाहेर पडू लागले. या अंगारातूनच एक महाभूत राक्षस उदयास आला. त्याने जालंधर राक्षसाचा वध केला व तो राहूच्या मागे देखील लागला. हा महाभूत राक्षस इतका भुकेला होता की त्याने चराचर सृष्टी देखील खायला सुरुवात केली. त्यावर भगवान शंकर त्याला म्हणाले की तू स्वतःलाच खायला सुरुवात कर. तो शेपटीकडच्या भागाने खात खात गळ्यापर्यंत आला आणि शेवटी त्याचा चेहरा शिल्लक राहिला. आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या आज्ञेचे पालन केले. त्यावर खुश होऊन महादेवांनी त्याला आशीर्वाद दिला की आजपासून तुझा चेहरा कीर्तिमुख म्हणून ओळखला जाईल. हे कीर्तिमुख जो कोणी घराच्या मुख्य दरवाजावर लावेल त्याची कीर्ती वृद्धिंगत होत जाईल. त्यामुळे हे कीर्तिमुख भगवान शंकरांच्या मंदिरात गाभाऱ्याच्या उंबऱ्यावर दिसते. त्याचप्रमाणे इतर बऱ्याच मंदिरांमध्ये सुद्धा आपल्याला हे कीर्तिमुख पाहायला मिळते. कीर्तिमुख म्हणजे इगो डिस्ट्रक्शन, स्वतःलाच खाणे म्हणजे आपल्या वाईट गुणांचा नाश करणे. त्यामुळेच हे शिल्प आपल्याला सांगतं की मंदिरात जाण्यापूर्वी आपलं मन शुद्ध करा. सोनेश्वरचे नाव सोनेश्वर का पडले हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी घेतलेल्या इंटरव्ह्यू मध्ये समजून जाईल. या ठिकाणी वेगवेगळ्या ऋषी परंपरांचे शिष्य येऊन तपश्चर्या करत होते. शेवटी त्यांनी इथेच समाधी घेतली. त्यामुळे हे स्थान अनेक ऋषी परंपरांचा संगम मानलं जातं. ही माहिती स्थानिक परंपरा व श्रद्धेवर आधारित असून यामध्ये व्यास ऋषींचा एक शिष्य
अगस्त्य ऋषींचा एक शिष्य, धौम्य ऋषींचा एक शिष्य, मांडव्य ऋषींचा एक शिष्य आणि भृगु ऋषींचा एक शिष्य यांची इथे समाधी असल्याचं स्थानिक सांगतात. विश्वनाथ बुवांनी आपले शिष्य श्री काशीनाथ पंत केंजळकर यांना श्री सोनेश्वराची पूजा वगैरे व्यवस्था सांगून आपण श्री क्षेत्र काशी येथे गेले. ते तेथेच वारले. काशीनाथ पंत यांनी आपला प्रपंच सोडून बुवांचे व्रत पुढे चालू ठेवले. केंजळगावचे हैबतराव जगताप यांनी येथे छोटासा घाट व चिदंबरेश्वराचे देवालय बांधले आहे. हे देवालय पूर्वाभिमुख आहे. दर्शनी 3 कमानीची पडवी असून समोर नंदीचा चौथरा कायम आहे. देवालयासमोर एकामागे एक असे 2 मनोरे आहेत. एक अष्टकोनी व दुसरा चौकोनी आहे. हे मनोरे फारच सुंदर बांधले आहेत. येथील घाटावरून पूर्वेस चंदनवंदन किल्ला व दक्षिणेस वैराटगडाच्या किल्ल्याचा देखावा सुंदर दिसतो. येथील घाट, देवालय व मनोरे यांच्या योगाने सोनेश्वर स्थान विशेष रमणीय झालेले आहे. श्री सोनेश्वर पासून ओझड हे गाव 1.5 ते पावणे 2 किलोमीटर अंतरावर आहे. श्री सोनेश्वराच्या दक्षिण बाजूस कौलारू धर्मशाळा आहे. ही धर्मशाळा वाई येथील पूर्वीचे मोहनीराज मामलेदार यांनी वर्गणी जमवून बांधली. ही धर्मशाळा आतून पूर्णपणे सागवानी लाकडांनी घडवलेली आहे. या पवित्र ठिकाणाचे सेवेकरी मोहन गणपत मोरे त्यांच्याशी थोडं बोलणं झालं. आता या मंदिराची माहिती आपण त्यांच्याकडूनच ऐकूया. गोरख मच्छिंद्रनाथ इथे तपश्चर्याला आली होती. बरं. काय तर मच्छिंद्रनाथाला महिनावतीनं 5 विटा दिल्या होत्या. काय तर ते विटा इथं होते ते तर गोरक्षी काय म्हणले, आपण भिक्षा मागणार म्हणले रोज. आपल्याला जरूर नाही म्हणजे धनाची संपत्तीची काय जरूर आहे म्हणले. तर म्हणले त्या विटा आपण ह्या ढवात टाकून देऊ सोनेश्वरच्या. म्हणून त्यांनी ढवात टाकून दिले विटा. काय विटा टाकून दिल्यानंतर म्हणले तुम्हाला सोनं मी देतो गोरक्षी म्हणले. सोन्याचं सोनेश्वर बनवलं, सोन्याचा ढो बनवला सोनेश्वरचा. आणि वरचा बावधांचा सोनजाय डोंगर आहे ना, तो सोनजायचा डोंगर बनवला मंत्रानं. अण्णा महाराज म्हणजे साधे सामान्य माणूस. काय त्यांचे गुरु सद्गुरु महाराज आप्पा माऊली काय त्यांचे शिष्य हे. काय आणि त्यांना लहानपणीपासून देवळ बनवायचा आजोळला बेवडीला नाद होता त्यांना. काय नंतर ते शंकराच्या नारायणेश्वर मंदिर मध्ये तपश्चर्या करायचे. पारायण लिंबाच्या रसाव करायचे. काय हे आता लिंबाच्या रसावच पारायण केलेले बघा. हो. व्यास ऋषींचा एक शिष्य, अगस्त्य ऋषींचा एक शिष्य, धौम्य ऋषीचा एक शिष्य आणि मांडवी ऋषींचा एक शिष्य आणि भृगु ऋषी त्यांनी समाधी काढली. अण्णा महाराजांनी भुंजला ती कधीही जावं तिथं समाधी त्यांनी काढली अण्णा महाराजांनी. ऋषीत ऋषी महान भृगु ऋषी. भृगु ऋषींनी परीक्षा घेतली 3 देवांची, ब्रह्मदेवाची, शंकराची आणि विष्णूंची. तर पार्वतीत मग्न होती शंकर. त्यांना शाप दिला त्यांनी, त्यांचा सन्मान नाही केला. शाप दिल्यानंतर त्यांना सांगितलं तुझी मूर्तीची पूजा होणार नाही. काय म्हणले तुझी पूजा लिंगाची होईल. ती लिंगाचीच पूजा कुठे आहे का शंकराची मूर्ती. आणि ब्रह्मदेवाला सांगितलं तुझं पृथ्वी तलावर सेपरेट पूजा होणार नाही. आहे का देऊळ कुठलं. आणि विष्णूच्या शेषाला म्हणजे नागाला अशी लात मारली. विष्णू तशी धरली सेवा केली म्हणून दत्त महाराजाच्या मध्ये विष्णू आहेत. साईडला शंकर आहेत, ब्रह्मदेव साईडला आहेत. ही अशी सोनेश्वरची कथा आहे. मोहन गणपत मोरे कडेगाव, गाव कडेगाव. काय संभाजी भाऊ आमचे गुरु होते. मला शंकराचा वेळ होता. शंकराच्या शेवटच्या आरतीत माझं नाव आहे पंचांगन मन मोहन तुझं सुख कार्य. काय मला फार शंकराची सेवा करायचा नाव. आणि मग मी शिता आलो. तो कसा आलो म्हणजे कसं आपलं याचं दर्शन घ्यायला. आणि माझे जे गुरु होते संभाजी भाऊ, ते संभाजी भाऊ गुरु होते. तर त्यांनी मग आम्ही इथं याचं उघडं बसायचो. ते भगवे कपडे घालायचो नाही काय नाही. मग त्यांनी आम्हाला भगवे कपडे घालायला दिले. रुद्र शिकवला. मला जरा रुद्र म्हणजे उपचार येत नव्हता. पण त्यांच्या पुतण्यानं मला उपचार शिकवले. काय मग रुद्र तोंड रोज मी एक आवर्तन घ्यायचो. रोज येऊन येतं. मग त्याला लाईट नव्हती काय नव्हतं. काय आणि मग मी ती सेवा करत 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 भरपूर सेवा केली. काय मला मग रुद्र यायला लागला. रोज मग 1 वर्षभर पठण केलं रुद्राचं. रोज येऊन इथं आरती करायची. रानात येऊन शेतात काम करायचो. मंडळीला म्हणायचं मी चहा जेवण रानात घेऊन ये. काय
आणि मग इथनं गेल्यावर मग जेवण करायचो, चहा प्यायचो जेवल्यानंतर. त्यांना मला रुद्राभिषेक हे तोंडपाठ हे सगळं म्हणलं, पूजा बिजा करतो मी सगळं. म्हणले हरामखोरा इकडे त्याच्या कर्ज आहे म्हणजे त्याच्यावर, आणि मी दीक्षा दिली तर दीक्षेचं टेन्शन, कर्जाचं टेन्शन, येडा बनल माणूस, योग्य वेळ आल्यावर देईन. आणि मग मी नारायणपूरला जायचो सारखं. मग सगळं कर्ज फेटलं. 900 रुपये उसाला बाजार आला, तुमच्यासारखेच 10 रुपये राहिले नाहीत, नील झालं. मग आता नाव देऊ का? दे म्हणले नाव, आता बिंदास. गेलो की लगेच दीक्षा मिळाली. म्हणजे गुरुपौर्णिमेला भगव्या ड्रेसवर मला दीक्षा मिळाली. मी म्हणजे दीक्षा न घेता तिथं सेवा केली. दत्त मंदिर कुणाला जायला परमिशन नाही शिष्याशिवाय, पण त्याची परमिशन गुरूंच्या जवळनं काढलेली होती आमची. सोमेश्वरला बोलतात की मला माझं हे काम होऊ दे, ते काम झालेलं असतं त्यांचं. मग ते महाप्रसाद घालतात प्रत्येक सोमवारी. काय अन्नदान चालू असतं, आणि श्रावणात 2,000 पब्लिक जेवण करतं, अन्न ग्रहण करतं प्रत्येक सोमवारी. आणि इतर सोमवारी 100-500 माणसं जेवण. आपलं चॅनल नवीन आहे त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.